नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासन मध्ये। आपल्याला माहिती आहे नवी मुंबई महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा सुरू आहे। सदर परिवर्तन यात्रा सिऊड्स, जुईनगर आणि नेरूळ पश्चिम या ठिकाणी पार पडलेली आहे। या एकंदरीतच तिन्ही ठिकाणी कसा रिस्पॉन्स राहिला परिवर्तन यात्रेला आणि कोणकोणते मुद्दे या भागांमध्ये नागरिकांनी मांडले किंवा महाराष्ट्र निर्माण सेनेची काय परिवर्तन यात्रा काढली आहे गजानन काळे यांना निदर्शनास आले। साहेब, मला सांगा, तुम्ही या तीन भागामध्ये फिरलात, सिऊड्स आहे, जुईनगर आहे, नेरूळ पश्चिम आहे। मोस्टली हा जो भाग आहे तो लोअर इन्कम ग्रुप आणि एमआयजी ग्रुप असं मिक्सअप आहे आणि ईडब्ल्यूएस सुद्धा इकॉनॉमिक विकास सेक्शन अतिविशाल लोक राहतात। तर एकंदरीत इकडचे मुद्दे जरा वेगळे असतील, कारण की तुम्ही सानपाडा आणि तुर्बे आणि वाशी हा थोडा HIG मध्ये येतो, HIG आणि हायर मिडल ग्रुप मध्ये, पण हा जो एरिया आहे तो थोडा LIG EWS यामध्ये येतो आणि लोअर MIG मध्ये येतो। तर एकंदरीत कोणकोणते विषय तुम्हाला इथे निदर्शनास आले, जे आरोग्याशी निगडीत होते, जे शिक्षणाशी निगडीत होते, जे रोजगाराशी निगडीत होते आणि एकूणच एकंदरीतच अजून पर्यावरणाशी निगडीत असेल, ज्यांचा थेट संलग्न जे महाराष्ट्र राज्यशासनाशी किंवा राज्याशी त्याचा थेट संबंध येतो? मला सिऊड मध्ये सुद्धा, म्हणजे आता पूर्वी तर सिऊड स्टेशनच नव्हतं, म्हणजे नेरूळ वरूनच सिऊड मध्ये राहणाऱ्या मंडळींना नेरूळ पासून शेअर रिक्षा करायची आणि त्यांनी यायचं, अशीच परिस्थिती आहे। लोकांकडून मागणी झाली आणि आता जे काही तुम्हाला सिऊड स्टेशन दिसतंय ते आता या सगळ्या याच्यामुळे सध्याच्या काही वर्षांपूर्वी दिसतंय। सिऊड मध्ये सगळ्यात जास्त शाळा वाशी नंतर जर तुम्ही प्राथमिक माध्यमिक शाळा बघितल्या CBSEच्या तर DAV शाळा आहे, आपल्या वनाराच्या इथे DPS शाळा आहे, डॉन बॉस्को शाळा आहे, पोद्दार शाळा आहे आणि आता आलेली SS हायस्कूल आहे। म्हणजे पलीकडे सिऊडच्या त्याही साईडला तुम्ही बघितलं तर प्रेझेंटेशन हायस्कूल आहे, टिळक हायस्कूल आहे। म्हणजे नुसतं सिऊडच्या परिसरात अगदी नेरूळपर्यंत तुम्ही गेलात सिऊड पर्यंत तर 8 ते 10 CBSE आणि ICSEच्या खाजगी शाळा आहेत आणि ज्यांच्या फीच्या बद्दल सातत्याने फी वाढीच्या बद्दलचं पालकांचं काही ना काहीतरी तक्रार असते, आंदोलन असतं। आम्ही जो सगळ्यात पहिला विषय ह्या यात्रेमधला घेतलाय तो आहे शिक्षण। शाळा तर आहेत, कॉलेजेस तर आहेत, मात्र या शाळांच्या फी मधून पालकांचं कंबरडं मोडलंय। त्या फीवर कुठलंही नियंत्रण नाहीये। आम्ही नुसतं फक्त सरदोपटपणे शाळांची फी कमी करा असं म्हणत नाहीये, आम्ही मागणी करताना त्याचं सोल्युशन सांगतोय की या सर्व शाळांचं शासकीय ऑडिट करावं। मग ते महानगरपालिकेने करावं, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने करावं, नाहीतर महानगरपालिकेचे जे ऑडिटर आहेत त्यांनी करावं, नाहीतर ठाणे कलेक्टरने करावं, नाहीतर राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने करावं। जर हे झालं, म्हणजे आता नवी मुंबई आणि मध्ये सिऊड, नेरूळ पश्चिम जे म्हणतोय आपण जुईनगर, म्हणजे जुईनगरला अमृता विद्यालय आहे, तर या 10-15 शाळांची फीचं जर स्ट्रक्चर काढलं तर पोद्दार 1 ते 1.5 लाख वर्षाला फी आहे प्राथमिक शाळांची। DPS त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे DPS सगळे अधिकारी, सगळी मंडळी, म्हणजे DPS शाळा आणि या सगळ्या शाळा RTE मध्ये मुलांना प्रवेश मिळाला तरी प्रवेश देत नाहीये। अशा सुद्धा तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या। यावर्षी एवढी शाळा केली की अनेक शाळांनी RTE मध्ये सहभाग घेतलेला नाही। कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर सुद्धा या शाळांनी सहभाग घेतला नाही आणि इथे RTEची अंमलबजावणी झाली नाही। या सगळ्या शाळांमध्ये फक्त टॉवर मधल्या लोकांनी जाऊन हे करायचं। आता ते परवडेन असं झालंय, कारण एका घरात 2-2 मुलं आहेत। जर 1.5 लाख एकाची फी आहे तर 3 आणि 4 लाख नुसतं फी मध्ये गेले, बाकी दप्तर इथूनच घ्या, बाकी लागणारे स्टेशनरी या काय तो त्यांचं एजन्सी असते त्याच्याकडूनच घ्या, वया पुस्तकं याच यांच्याकडून घ्या। मला आता मेसेज आहे काही शाळांचे सिऊड आणि याच्या की लेट फीच्या नावाने 100 आणि 200 आणि 500 रुपये घेतात। अहो, शासन म्हणते 1 रुपया आकारायचंय फक्त। या सगळ्या शाळांच्या स्कूल बसेस आम्ही प्रत्येक वेळी जी मागणी करतो या स्कूल बसच्या संदर्भात, आता जे काही लहान मुलांच्या संदर्भातल्या लैंगिक संदर्भातल्या सगळ्या घटना घडतात, या सगळ्या शाळांच्या स्कूल बसवरचे ड्रायव्हर पकडले हे परराज्यातून आलेले आहेत। यांचं कुठलंही चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट नसतं, यांचं कुठलंही आधार कार्ड नसतं। म्हणजे उद्या आमची ही जी लहान मुलं आहेत ती आम्ही कोणाच्या भरोश्यावर पाठवतो? या संदर्भात या शाळांच्या फीवर नियंत्रण यावं
हा मोठा वर्ग नेरूळ पश्चिमेला, सिवूडला आणि जोईनगरला आहे. याचबरोबर आरोग्याचा विषय, म्हणजे मला गंमत वाटली की रिडेव्हलपमेंटचं आता खूप मोठं वार आहे या सगळ्या टप्प्यात. म्हणजे काही जण तर नुसतं रिडेव्हलपमेंट आहे म्हणून ऐरोलीतून इथे उडी घेतलेली आहे. त्यांचा इंटरेस्ट फक्त तेवढाच आहे, त्यांना काय आमदार होऊन लोकसेवा बिकसेवा करायची नाहीये. जर करायची असती तर 10 वर्षात ऐरोली विधानसभेत काय दिवे लावले ते पण एकदा सांगा, काहीतरी पॅम्पलेट्स पत्रक काढून. आता फक्त काहीतरी चाललं म्हणजे मी तो शोधतोय की कोण सृजन नावाचा व्यक्ती आहे म्हणून. म्हणजे मला तरी अजून काही भेटलं नाही, त्यांना भेटलं की नाही माहित नाही एवढ्या दिवसात. आता तुम्ही संवाद साधताय लोकांशी. विषय काय, शाळांच्या बद्दल बोला ना, फीच्या बद्दल का बोलत नाहीये? पलीकडच्या साईडला नेरूळ त्या पश्चिमेला तेरणा हॉस्पिटल आहे. त्या तेरणा हॉस्पिटलची आत्ता घटना घडली होती की मी म्हणालो की 8 लाख रुपयापैकी 6 लाख भरले, 2 लाख रुपये भरले नाही. त्याच्यासाठी डेड बॉडी दिली जात नाही. एका व्यक्तीने आत्महत्या केली, 14 वर्षानंतर त्याला मूल झालं. तर आमचे सचिन कदम आणि यांनी फक्त जाऊन आयुक्तांना सांगितलं की याच्यावर काहीतरी कारवाई करा. मी आयुक्तांशी बोललो, गुन्हा दाखल करा, नाही करत आहे. बाळांचा ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर काढायची धमकी दिली होती हॉस्पिटलने आणि ती आत्महत्या केली. हे प्राथमिक, मला अनेक ज्येष्ठ भेटले की सिवूडला, नेरूळला जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ती फक्त 9:30 ते 12:30 पर्यंत चालू असतात. म्हणजे 12:30च्या नंतर जायचं असेल प्राथमिक आरोग्य केंद्रात, बरं पूर्वी त्यांनी मला सांगितलं की ही वेळ संध्याकाळपर्यंत होती, मग आता ती वेळ का तुम्ही 12:30 पर्यंत केली? म्हणजे तुम्हाला नावाला फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र आहे असं सांगायचंय. त्या सिवूडला सावळा हॉस्पिटल म्हणून जो प्रकार आहे, कितीतरी वर्ष झाले ते हॉस्पिटलसाठी जागा ती बांधण्यात आलेली नाही, ते वापरात आलेलं नाहीये. त्याचं बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं आहे. कोविडमध्ये सिवूडकरांनी आम्ही मागणी केली होती की ते किमान कोविड सेंटर तरी उभारा, ते होत नाहीये. असे अनेक आरोग्याचे प्रश्न. म्हणजे मला त्या आरोग्याचे प्रश्न ते रिडेव्हलपमेंट, आता तो गामीचा प्रोजेक्ट इकडे चालू आहे, डेल्टाचा प्रोजेक्ट इकडे चालू आहे. त्या रिडेव्हलपमेंटमध्ये सेक्टर 16, 18, 24 मध्ये कुणीतरी पॅराडाईज वाल्याचा, कुठला तरी तो विश्वकर्मा, अजून काय 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 कोणाचे प्रोजेक्ट चालू आहे. तुम्ही जाऊन एकदा नुसतं मोबाईलने जरी जाऊन शूट केलं ना, तर आपल्याकडे त्याची जी हे चेकलिस्ट म्हणा किंवा गाईडलाईन्स म्हणा, प्रदूषणाची, पर्यावरणाची काय बिल्डरने पाळली पाहिजे, SOP म्हणा आपण थोडक्यात म्हणू, की बाबा फवारणी म्हणजे रोज रोड स्वच्छ केले पाहिजेत, जाताना येताना ट्रक ते वॉश, त्याचे चाकं वॉश केले, काही होत नाही नवीन बिल्ड. हे रिडेव्हलपमेंटचे बिल्डर यातला कुठलाही नियम पाळा. रिडेव्हलपमेंट झालं, हो ठीक आहे करा, माझं काय म्हणणं नाही, पण तिथे किमान रोगराई तर पसरणार नाही एवढी तर काळजी बिल्डरने घेतली पाहिजे. त्याच्या बाजूला एक इमारत होती, तिथे मी गेलो, माझा सत्कार झाला, मला ती भेटली. म्हणजे एक बिल्डिंग रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि एक जाणार आहे, पण तिथे लोक राहतायत ना. म्हणजे अनेक तरुण मुलं चालू शकत नाही, एखादं ज्येष्ठ आणि महिला गेली तर ती घसरून पडेल. इतकी धूळ, माती, चिखल तिथे सगळा. हे सगळं आहे ना. याच्यावरती मूळ प्रश्नावर कोण बोलत नाहीये. LIGची घर आहेत नेरूळ पश्चिमेला, जिथे आम्ही विषय मांडला जो 30-40 वर्षात कोणीही घेतला नाही. आमच्या प्रकल्पासह बांधली होती, ते झालीच पाहिजे नेहमी, पण ही सुद्धा कुटुंब विस्तारापोटी झालेली आहे. सेक्टर 2 असेल, सेक्टर 8 असेल, सेक्टर 10 असेल नेरूळ, इथे मोठ्या प्रमाणात LIGची घर आहेत. मला आतापर्यंत 15 सोसायटी LIGच्या त्यांनी निवेदनं दिलीत. म्हणजे प्रत्येक सोसायटी तुम्ही 100, 200, 300 लोक जरी धरलेत तरी मला 4 ते 5 हजार लोकांची निवेदनं आलेली आहेत या सगळ्या सोसायटीची, की होय तुम्ही घेतलेला मुद्दा उत्तम आहे, आमचं समर्थन आहे. म्हणजे मला तर आता कळलं की मी बोलल्यानंतर आता अधिकाऱ्यांनी पैसे मागणं बंद केलं स्लॅब. मला लोकांनी तेही कौतुकाचं सांगितलं की साहेब बरं झालं म्हणे तुम्ही बोललात. मी तर काल सभेत नगरसेवकांबद्दल पण बोललो, कारण मी भाषण करत असताना मला माझ्या मोबाईलवर मेसेज आला, जो माझ्या सहकारी सविनय म्हात्रेने दाखवला, की साहेब अधिकाऱ्यांनी बंद केली पण नगरसेवक. आता मी नगरसेवकांना काल इशारा दिलाय, माझी नगरसेवक. बरं, हे अधिकारी नुसतं नसतं, नगरसेवक अधिकारी संगण मतानेच लोकांची लूट चालू असते. माझी विनंती आहे LIG मधल्या नगरसेवक, हे आपले सगळे बांधव आहेत, हे बंद करा प्रकार. तो कुटुंब विस्तारापोटी घर वाढवतोय, काय पैसे खायचे तर दुसरीकडून खावा तुम्ही,
जो गोरगरीब आहे, ज्याला 50-50 हजार रुपये पगार आहे, 50 नाव 25,000 30,000, म्हणजे माझ्या कालच्या सभेत मी भाषण करत असताना सेक्टर त्या 8 झाला साईबाबा हॉटेलच्या इकडे मी सिडकोचा विषय बोलत नाही, तर माझ्या समोर 2 माथाडी स्टेजवर आले लाईव्ह, म्हणजे स्वतः तुम्ही शूट केलेलं आहे आणि सांगितलं की साहेब मी लाभार्थी आहे त्याच्यातला, आणि त्यांनी येऊन माईकवर सांगितलं की आम्हाला 6 ते 7 लाख रुपये तुमच्यामुळे मनसेमुळे कमी झाले. त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की स्टॅम्प ड्युटी पण तुमच्यामुळे आमचं 1-1.5 लाख लागणार होते ते आमचे 1000 रुपये झाले. ही लोक त्या जर LIG मध्ये राहत असतील, आणि जे मी सतत सांगतो की आमचे प्रकल्पग्रस्त बांधव असेल किंवा LIG, शिव कॉलनीचं जर वंदनीय बाळासाहेबांनी इच्छाशक्ती दाखवली आणि शिव कॉलनी जर नियमित झालेली आहे, तर त्याचा आधार तपासावा ना महानगरपालिकेने सिडकोने. एक ट्रान्झिट कॅम्प जर रेग्युलराइज होऊ शकते तर ते का नाही होत? बरं, आता रिडेव्हलपमेंट मध्ये कुठे राहायचं लोकांनी? आपण जे ट्रान्झिट कॅम्प हा तर बघा, पण आता इथे ट्रान्झिट कॅम्प नाहीये. बरं, हे प्रोजेक्ट नीट होणार आहे नाही होणार, म्हणजे मला ते नेरूळ पश्चिम मधले 1-2 सोसायटीने येऊन सांगितलं, ते त्यांना मी आता बोलवणार आहे पुढे, किंवा राजसाहेबांना तो विषय सांगणार आहे. आम्ही LIGच्या विषयात पण सन्माननीय राजसाहेबांकडे जाणार आहोत. आमच्या प्रकल्पग्रस्त बांधवांच्या त्या GR मध्ये ज्या त्रुटी आहेत त्याच्याबद्दल मी राजसाहेबांकडे बैठक लावणार आहे की राजसाहेबांच्या माध्यमातून यातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे. मालकी हक्काचा विषय असेल किंवा इतर विषय असेल सगळा. तो त्या रिडेव्हलपमेंट मध्ये सुद्धा अनेकांना ट्रान्सपरन्सी नाही. बिल्डर आणि कोणतरी PMC ठरवतं, लोकांच्या सह्या घेतात, बिचारे ज्येष्ठ नागरिक असतात, अशिक्षित आहेत, प्रत्येक पेपर त्यांना सांगितलं जात नाही. बिल्डरने टाकावं ना वेबसाईटवर. जर PMC आणि हे ना पारदर्शीपणे आहे ना, तर प्रत्येक पेपर तुम्ही वेबसाईटवर टाका. बिल्डरच्या एवढ्या मोठ्या मोठ्या वेबसाईट असतात, हा प्रोजेक्ट येणार आहे, तो प्रोजेक्ट येणार आहे, मी गार्डन देणार आहे, मी जिम्नॅशियम देणार आहे. मग हिंमत आहे तर टाक तो विषय सुद्धा. आम्हाला कळेल तू किती स्क्वेअर फीटचं घर देतोय, आम्हाला कळेल त्याच्यात काय काय अम्युनिटीज येत आहेत. आता लोकांकडून सह्या करून घेत आहेत 500 स्क्वेअर फीट, 700 स्क्वेअर फीट, 800 स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट. बरं, याच्यात इथल्या राज्यकर्त्यांना वाटतो तोच बिल्डर घ्यायचा. इथे जे काही सृजनांशी संवाद चालू आहे ना, त्या व्यक्तीची नावं घेऊन माझ्याकडे लोकांनी तक्रारी केल्या की त्यांना बोलवलं जातं, त्यांच्यावर दबाव आणला जातो की हीच PMC घ्या आणि ह्याच बिल्डर घ्या म्हणून. म्हणजे तुम्ही हे लोकांबद्दल हे करताय आणि एकाच बाजूला तुम्ही तुमचे हे चेहरे दाखवताय की तुम्ही खूप असं सृजनांशी संवाद साधताय. मी आता माझी विधीची टीम तयार करणार आहे 5-25 जणांची, की लोकांनी ठरवावा. माझा त्याच्यात काही इंटरफेअर नसणार आहे. पण जर तुमच्यावर कुठली PMC दबाव आणत असेल, या सगळ्या प्रक्रियेत तुम्हाला काही मदत लागत असेल कायदेशीर, की एखाद्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात फाईल कशी बनवायची, लोकांच्या सहमती कशा घ्यायच्यात, या संदर्भात PMC अपॉइंट करताना कसं करायचं, पुढची प्रक्रिया कशी करायची, माझी विधीची टीम प्रत्येक शाखेत असणार आहे. तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही त्यांच्याशी बोला. बिल्डर ठरवायचा अधिकार सगळा तुमचा, आमचा त्याच्यात काही हस्तक्षेप नसणार. पण मी एक माझ्याकडे विधीची टीम आहे, त्यात 50-100 वकील आहेत मनसेच्या विधी टीममध्ये. ही संपूर्ण टीम या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असेल. लोकांनी तिथे येऊन तक्रारी सांगाव्यात. हे सतत एकच नाव त्या PMCच्या माध्यमातून, कोण आहे तो गुरव? तुकाराम मुंडे साहेबांनी सस्पेंड केलेला तो गुरव हा कुणाच्या बंगल्यावर असतो, कुणाच्या हाऊसवर असतो, आणि काय इथल्या राज्यकर्त्यांचा त्याला वरद असतोय, आणि त्यालाच का PMC मिळावी असा का दबाव टाकताय तुम्ही? म्हणजे तुमचा इंटरेस्ट ही विधानसभा किंवा लोकांचा विषय नाही, फक्त रिडेव्हलपमेंट चालू आहे. त्याच्यात आपल्याच माणसांना कशी कामं मिळतील, आपल्यात म्हणजे नवी मुंबईकरांना नाही, यांच्या बगल बच्च्यांना, फक्त यांच्या 5-50 कंत्राटदारांना जे यांच्या जीवावरती मोठे झालेत. त्यात मेरिट नाही. अहो, मला बिल्डर बोलले काही 2-4. मी तुम्हाला गंमत सांगतो कि यहाँ पे मेरिट से नहीं हो रहा है काले साहब, जो इनका बिल्डर है वही तोच घ्या फक्त. PMC दाखवणार, माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे की स्वतःच्याच 2-3 PMC टाकायच्या आणि मग सांगायचं याची 2 कागदपत्र ही नव्हती, ही अपूर्ण, हे अपूर्ण, हे अपूर्ण, आणि एकाच पूर्ण. अरे मूर्ख आहेत का PMC वाले बाकीचे? मग एवढी वर्ष करतायत तर मुंबईतले बिल्डर येऊ द्या, कारण स्पर्धा.
जसं आपल्याकडे हे सगळे कंत्राटदार यांचे सगळे बगलबच्चे मुंबईतल्या मोठ्या मोठ्या कंत्राटदारांना हे नाही येऊ देत, किंवा अगदी L&T किंवा टाटाना येऊ देत नाही, मग येऊ द्या मुंबईतले बिल्डर, करा स्पर्धा. एखादं गोदरेज आलं त्याला कंटाळून जावं लागतं, पुढचा प्रोजेक्ट घेत नाही. यांच्या राजकारणामुळे इथला जो सत्ताधारी आहे तो या सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या मागे आहे. हळूहळू अजून अनेक नावं मी उघड करणार आहे की काय हे नेक्सस आहे ह्या सगळ्या मंडळींचं आणि याच्या मागे कुणाचा वरदहस्त आहे. हे रिडेव्हलपमेंटचा विषय या सिवूड नेरूळमध्ये, या हॉस्पिटलचे विषय, हे LIGचे विषय आहेत, या शाळांचे विषय, रोजगाराचे विषय, त्या सगळ्या LIG मध्ये जी तरुण मुलं आहेत, अहो इथे शिक्षणाला पैसे नाहीत, आरोग्याला लांब राहिले, शिकतच नसेल त्याला रोजगार काय मिळणार. आणि चुकून तो काही झाला तर त्याला आमच्या MIDCच्या कंपन्यांमध्ये रोजगार नाही. सिवूडमध्ये ते वृद्धाश्रम हा प्रकार आहे, त्याचं उद्घाटन, शेकडो असे वास्तू आहेत. म्हणजे जर तुम्ही काढलं तर 500-600 कोटीची कामं करून ठेवलेली आहेत, पण त्याची उद्घाटन नाही, लोकांच्या सेवेत नाही. या नेत्याची वेळ नाही मिळत, मग याची वेळ नाही मिळत, मग त्याची मिळत, याची मॅच होत नाही. मग अधिकाऱ्याला वाटतं थांबा जरा, तोपर्यंत ती वास्तू सोडून जाते, ती वास्तू वापरात येत नाही, परत मेंटेनन्स त्याचं सगळं करा. हे सगळं टॅक्सपेअरच्या पैशातून, नवीनबेकरांच्या पैशातून चालू आहे, पण कोणाला काय पडलेलं नाही या सगळ्या विषयी. मला सांगा की तुम्ही सिवूड्स मध्ये फिरला, सिवूड्स मध्ये सिडको निर्मित बिल्डिंगच्या जी खूपच दयनीय अवस्था आहे, म्हणजे स्लॅब पडणे, या सगळ्या गोष्टी पडणे, या संदर्भात तुमच्याकडे म्हणजे तुम्ही व्हिजिट केली का, किंवा तुमच्या समोर काही गोष्टी आल्या का? मी ज्या ओपन झालं ना त्यात म्हणजे सचिन आता आहेत की आम्ही सतत जे सांगतोय की ही कामं सिडकोने करून दिली पाहिजे. जसं मी आता नेरूळ पश्चिमेच्या सांगतो की कंड नियम अंतर्गत पूर्वी कामं होत होती, महानगरपालिका करायची, जी काय अंतर्गत इंटरनल जी कामं होत होती त्यासोबत ती सगळी बंद केली तुम्ही. कुठला तरी शासन निर्णय करतो, मग आमदार का विरोध करत नाही? आमदारची कामं काय फवारणी करायची का फक्त जाऊन? फक्त फवारणी जाऊन करायची आणि ती कंड नियम अंतर्गत जी कामं बंद झालेली आहेत ती का सुरू करण्यासाठी उपोषणाला बसत नाही? का त्याच्याबद्दल बोलत नाही? का अधिवेशनात त्याच्यावर तुम्ही आवाज उठवत नाही? कारण की ते LIGच्या बिल्डिंगचा मेंटेनन्स 20-25 रुपये असतो, ते लोक सिवरेजच्या त्याच्यातून होऊ शकत नाही त्याच्यातून. टॅक्स पेअर आहे, त्यांचे कामं करणं गरजेचं आहे. अहो म्हणजे एवढा अन्याय ते LIGच्या की एखादा नीट ग्राउंड नाही, उद्यान नाही, ग्राउंड नाही. ते सेक्टर 2-8-10 मध्ये एक नीट ग्राउंड नाही, नीट उद्यान नाही. गृहीत धरता तुम्ही त्यांची मतं की अचानक बाबा येऊन मग तुम्हाला आम्ही वरचं काय ते हे टाकून देतो, ते टाकून देतो, सोसायटीत अमुक करतो तमुक करतो, आणि मग घेतात मतं. मूर्ख बनवतो LIG वाल्यांना. जसं प्रकल्प असताना 25 वर्ष तुम्ही मूर्ख बनवलं. ते जुईनगर रेल्वे स्टेशनच्या इथे 5,000 घरं बांधणार आहात तुम्ही, त्याची आता सोडत निघणार आहे वगैरे. का विरोध केला नाही आमदारांनी? अहो सानपड आणि जुईनगरच्या रस्त्याची तुम्ही रुंदी लांबी तुम्हाला माहिती आहे. उद्या जर 5,000 लोक तिथे राहायला आले आणि त्यांच्या 1,000-2,000 गाड्या बाहेर पडल्या, बाईक स्कूटी जे काय असेल नसेल ते, तर काय ट्रॅफिक होणार आहे तिकडे? LIG मध्ये 3-3, 4-4 दिवस आमची महिला भगिनी सांगत होती की पाणी येत नाहीये गेल्या 4 दिवस मागे. मोरबे डॅम स्वतःच आहे, ज्याच्या फुशारक्या हे लोक प्रत्येक सभेमध्ये मारतात. आम्ही मोरबे डॅम केला, मग का आम्हाला पाणी वेळेवर मिळत नाही LIGला? म्हणजे टॉवरवाल्यांसाठी पाणी आहे फक्त. 3-3, 4-4 दिवस मी तिथून अरविंद शिंदेना फोन केला की म्हटलं येऊन ना महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांची नळजोडणी तोडून टाकेल बोललो. आम्ही 4 दिवस ना 4 तास पाण्याशिवाय राहून दाखवा तुम्ही. एवढं वंचित समाजात LIG वाल्यांना आहे, म्हणजे कोणीच लोकप्रतिनिधी याच्यावर. ती आमची महिला भगिनी सांगत होती 4 दिवस झाला कचरा उचलला गेला नाही तिच्या समोरचा, ती रडत होती डोळ्यात पाणी आणून. मी वॉर्ड ऑफिसरांना फोन केला, मग तो नाही साहेब सकाळपर्यंत करतो. अरविंद शिंदे म्हणतात मग कसं काय झालं? आमच्या फोनने होतं. म्हणजे तुम्हाला दम दिला की तुमची इथे येऊन कट करेल तुमची पण नळ जोडणे, म्हणजे मग आम्ही कायदा हातात घ्यायची धमकी दिली की मग तुम्ही सरळ होणार.
तुम्ही अधिकारी, तुमची नळ जोडणी तोडली, तुम्ही पाण्याविना 4 तास राहू शकत नाही. आणि 4 दिवस मी एका ठिकाणी चहा प्यायला गेलो. ते आमचे एबीपीचा तो जुना जिल्हा अध्यक्ष आणि त्या सगळ्या समाजाचा पण प्रतिनिधी. मग चहा घेऊन वॉशरूमला गेलो तर फ्लशला पाणी नाहीये, हँड वॉश म्हणजे हात धुवायला पाणी नाहीये. आणि मग विचारल्यावर मला ती गोष्ट कळली. जशी सभा माझी संपली तसं मी खाली आलो. कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स म्हणून आहे सेक्टर 16-18 ला, ज्या 2 इमारतींबद्दल जिथे 300-400 लोक राहत होती गेल्या 14 वर्षापासून, ती मंडळी जेव्हा आली आणि 18-20 लाखात घरं घेतली. ती घरं घेतल्यानंतर त्यांना प्रॉपर्टी टॅक्स, त्यानंतर त्यांना लाईटचं बिल, त्यांची नळ जोडणी दिली, सगळं दिलं. आणि 14 वर्षानंतर महापालिका सांगते की नाही हा गार्डन प्लॉट आहे म्हणे. मग ज्यांनी घरं विकली 50-50, तिथे एक सृजनाचीच पक्षातली लोक होती जी आता सृजन करतायत, त्यांना बेड्या का नाही ठोकत? मग गुन्हा आमच्या लोकांनी केलाय का? जी 300 आणि 400 लोक तिथे राहायला आली मुंबई या त्या छोट्या छोट्या शहरातून, ग्रामीण भागातून, शेवट चोकअप केलं, नळ जोडणी तोडली, लाईट बंद केली. माणसांना पर्याय काय? या माणसांनी कुठे राहायचं? आज तर 20 लाखाचं जर तुम्ही व्याजासहित 14 वर्षाचं पकडलं तर द्या पैसे त्यांना. माझी पोलिसांना विनंती आहे, माझी राज्य सरकारला विनंती आहे, जर इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा. तुमच्या जवळचा आहे की लांबचा त्याचा विचार न करता. ज्याने घरं विकली, ज्याने आमच्या लोकांची फसवणूक केली, आम्हाला इथून कळतं का की हे अधिकृत आहे की अनधिकृत आहे? कोण डीपी प्लॅन एवढं जाऊन महापालिकेत बघणार आणि घरं घेणार? अरे अख्खी बिल्डिंग उभी राहताना दिसते, बिल्डिंगचं सोसायटी रजिस्टर पण केलं, सोसायटी रजिस्टर दिसतं, नळ जोडणी दिसतं, हे दिसतं. अरे एखादा सर्वसामान्य येतो, अरे चला मिळतं ना 20 लाखात 14 वर्षापूर्वी, चला घेतलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही. वसूल करा त्या बिल्डर कडून, जो डेव्हलपर होता आणि जो डेव्हलपरच्या मागे पुढे होता, ज्याची 50% घरं त्याच्यामध्ये आहेत आणि 50% तुम्ही आमच्या लोकांना विकलीत. त्याच्याकडून पैसे वसूल करून द्या आमच्या लोकांना. माननीय न्यायालयाने हे सुद्धा केलं पाहिजे. मी त्यांचा आदर करतो, ठीक आहे तुम्हाला वाटतं तो गार्डन प्लॉट आहे म्हणून. अशा अनेक गार्डन प्लॉटवर, अनेक ग्राउंडच्या प्लॉटवरती अनधिकृत बांधकाम आहेत, माफियांची आहेत, पण ती दिसत नाही. आमची लोक राहायला गेली की दिसतात. साधे गरजू गरजवंत लोक, हा, जे अन्यायाविरुद्ध आवाज उठू शकत नाही, ज्यांच्या मागे कुठली सत्ता नाहीये, ज्यांच्या मागे कुठली भे नाहीये, ताकद नाहीये, ती लोक मला भेटली का लिहून म्हणे साहेब याच्यावर करा. तुम्ही कमी नाही पडले काही? अहो काय होतं, ती माणसं अगोदर आले. मी अनेकदा आयुक्तांशी बोलवतो, दिनेश वाघमारे साहेब होते, हे होतं ते होतं. म्हटलं त्यांना संधी द्या, त्यांना संधी द्या. आमचा जीव एवढा, आम्ही पॉलिसी डिसिजन नाहीये. द्या ना संधी, आमदार करा. साला ज्याने बांधलं ना त्याला दुसऱ्या दिवशी बेड्या टोकायला लावून, कॅमेरा बोलतात आमदार जरा पलटी नका. अहो दुसऱ्या दिवशी बेड्या टोकायला लावून मी. आणि ईओडब्ल्यू त्यांनी तक्रार केली, त्यावर मी आयुक्तांनाही सांगेल की तुम्ही ताबडतोब बेड्या टोका आणि वसूल करा यांच्याकडून पैसे, आणि आमच्या गोरगरिबांचे पैसे मिळून ते दुसरीकडे जाऊन राहतील. व्याजासहित त्यांचे पैसे परत दिले पाहिजे. पण इथले सत्ताधारी ते बोलणार नाही. अहो यांचाच माणूस ना महेश कुंभार, ज्याला यांनी पक्षात घेतलं, जो फरार आहे, जो त्या बेलापूर गावामध्ये बिल्डिंग कोसळली, शहाबाज मध्ये. मी गेलो होतो ट्विट त्यावेळी, आणि हे साधताय सृजनांशी संवाद. अशी माणसं तुम्ही आजूबाजूला ठेवलीत जे कोणाला तरी लुटतायत, जे कोणाला तरी जीव गेलाय जीव, आणि तिथे जाऊन तिथे लोकांना सहानुभूती दाखवतात. तुमच्या माणसाला बेड्या डोक्याचं सांगा पहिल्यांदा, चुका केल्या आहेत तर. हे जुईनगरचे प्रश्न आहेत, जिथे उद्या ट्रॅफिकची समस्या होईल. ही सगळी आता लॉटरी निघेलच त्याची. बरं आमचे संजय शिरसाटच्या 10% म्हणे मी कमी केलं. अहो माड्याने 20% कमी केलं. कसला मोठेपणा मिरवत आहे?
20% कमी करा ना घरांच्या प्राइस, तुम्हाला मोठेपणा मिरवायचं तर. 10% कमी करून तुम्ही काय सांगताय? 30% कमी केलं तरी काय फरक पडतो? कारण की कन्स्ट्रक्शन रेट जमिनी फुकटमध्ये मिळाल्या यांना, कन्स्ट्रक्शन रेटनी द्या ना. 1 आणि 1.5 लाख रुपये ईएमडी भरावं लागणारे अनामत रक्कम म्हाडामध्ये 1000, 2000, 5000 रुपये, आणि तुम्ही 1 आणि 1.5 लाख तुम्ही इथून हे करता आणि इथून वसूल करता. वर्ष 2-2 वर्ष अनामत रक्कम परत मिळत नाही गोलब साहेब. व्याजासहित पैसे खाते ते. तुम्ही असं धरून चाला की उद्या 25 किंवा 40,000 घरं, 40,000 25,000 घरांमागे तुम्ही 1 ते 1.5 लाख रुपये पकडा. 1.5 लाख रुपये तुम्ही अनामत रक्कम घेणार आहे. करोडोत रक्कम जाते. 2 वर्ष व्याज खाणार सिडको आणि मग 2 वर्षांनी लोकांना पैसे परत देणार. सिडकोची एफडी अशी वाढत नाही. अहो, जर सर्वसामान्यांना घरं द्यायची तर म्हाडाचा आदर्श ठेवा ना. 20% करा ना कमी. म्हाडाचा आदर्श ठेवा ना, करा ना ईएमडी. आम्ही म्हाडाचा आदर्श ठेवून तुमच्याकडे मागणी केली होते. संजय मुखर्जी साहेब त्यांनी मान्य केलं. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तात्काळ 1-1.5 लाखावरून 1000 रुपये झालं. अजून आमच्या त्या महानिवास प्रकल्पाच्या संदर्भातल्याच पामबीचं दिलंय. आम्ही आरटीआय टाकलंय. सिडको माहिती देत नाही कोणाची नाव आहेत, काय काय, सगळं सोमडी में कोंबडी चालू आहे. सगळे मिली बघत. यांना प्राथमिक आरोग्य केंद्र नीट करता आली नाही, यांना त्यांची ग्रंथालय नीट करता आली नाही, फक्त गप्पा मारायच्या. आम्ही बोलल्यानंतर आता काहीतरी आम्ही लवकर उद्घाटन करणार अशी मी आता वर्तमानपत्र 2-3 दिवसापूर्वी जसं मी ते वाशीचं केल्यानंतर जागे झालेत आता. पण हे सगळे प्रश्न जोगीनगरकरांचे, नेरूळ पश्चिम मधल्या आमच्या मंडळींचे, सिऊड मधल्या मंडळींचे, रिडेव्हलपमेंटचं मोठं वार आहे. लोकांना वाटतं अरे खूप मिळणार आहे, फसू नका. माझी विनंती आहे, सावधानता ठेवा. उद्या एकदा तुम्ही सगळ्या सह्या बिया सगळं केलं की मग हे तुम्ही यांच्या पिंजऱ्यात सापडलात की तुमचा जीव घेणार आहे. त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांपासून सावध राहा, इथल्या फसवणूक करणाऱ्यांपासून तुम्ही सावध राहा. तुम्हाला कुठलीही मदत मार्गदर्शनाच्या संदर्भात मनसेची कार्यालय आहेत. आमचे वकील या संदर्भात तुम्हाला सगळी मदत करतील. असे विविध विषय आहेत. जसं मी शाळांच्या संदर्भात म्हटलं, आरोग्याच्या संदर्भात म्हटलं, रोजगाराच्या संदर्भात म्हटलं, या सगळ्या विषयांमध्ये आम्ही सध्या यात्रा सुरू. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे सिऊड, नेरूळ पश्चिम आणि जोगीनगर या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिवर्तन यात्रा पोहोचली. त्या ठिकाणचे नागरी विषयक मुद्दे जे होते, नागरी संबंधित दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांच्या त्याचा प्रभाव असतो, त्या सर्व समस्या इथे जाणून घेतल्या. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सिऊड मधले सावळा हॉस्पिटलचा विषय असेल किंवा पाळणाघर असेल, वृद्धाश्रम असेल, पत्रकार भवन असेल, जे बांधून तयार आहेत मात्र ते अद्यापही लोकार्पणेत नाहीये, लोकसेवेत नाहीये. त्यानंतर तिकडचे सिडको निर्मित ज्या बिल्डिंग होत्या त्याच्या रिपेअर मेंटेनन्सचा इश्यू असेल, त्याच्यानंतर शाळेंच्या फीचा, खाजगी शाळांच्या फीचा विषय असेल, नेरूळ मधील एलआयची जी घरं आहेत त्या घरांच्या नियमितीकरणाचा विषय असेल, जे कुटुंब विस्तारापोटी बांधलेली आहेत, उभारलेले आहेत, आणि जुईनगर मधला विषय असेल. तर अशा सर्व मुद्द्यांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सांगितलं आहे, शहराध्यक्ष गजानन काळे यांनी, की परिवर्तन यात्रेमध्ये आम्हाला विषय समोर आले आणि मी आमदार बनल्यावर म्हणजे गजानन काळे आमदार बनल्यानंतर हे सर्व मुद्दे, मग त्याच्यामध्ये कोणताही माफिया जो असेल ज्यांनी उद्याच्या प्लॉटवर बिल्डिंग उभारून ती गोरगरिबांना ओळखली आणि त्याच्यानंतर माहिती पडलं की तो महानगरपालिकेचा उद्याचा प्लॉट आहे आणि त्या लोकांना बाहेर काढलं, तसे डेव्हलपर आणि त्याच्या मागे पुढे फिरणारे जे काही सोकाळ लोकप्रतिनिधी होते त्यांना अशा लोकांना तुरुंगाची ते तुरुंगात पाठवणार आहेत आणि तुरुंगाची वारी ते घडवणार आहेत. तर आपण आतापर्यंत सिऊड, नेरूळ पश्चिम आणि जुईनगर इथपर्यंत आलेलो आहे. येणाऱ्या पुढच्या मुलाखतीमध्ये आपण नेरूळ पूर्व आणि बेलापूर यासारखे सुद्धा क्षेत्र आपण कव्हर करणार आहोत. सध्या धन्यवाद. 16व्या शतकातील आज इतिहास नव्याने घडला, परप्रांतीया विरोधात मराठी माणूस पेटून उठला.
शतकातील आज इतिहास नव्याने घडला. परप्रांतीया विरोधात मराठी माणूस पेटून उठला. हो 16व्या शतकातील आज इतिहास नव्याने घडला. परप्रांतीया विरोधात मराठी माणूस पेटून उठला. सळसळत्या रक्ताने अमुच्या प्रतिकार असा केला. सळसळत्या रक्ताने अमुच्या प्रतिकार असा केला. हरमाय मराठीच्या पोटी शिवराज जणू जन्मला. मनसे मनसे हर मराठी मना मनामध्ये बसली मनसे. आम्ही शिवबाचे मावळे जन्मता शिकलो गनिमिचावे. अरे आड या लौका शिवा मुकालाचे वाघिणीचे छावे. आम्ही वाघिणीचे छावे. आम्ही वाघिणीचे छावे. रिंगणात उतरलो महाराष्ट्र घडविण्या नव्याने आता. असू देत कितीही हाणून पाडू ही विरोधकांची हो सत्ता. हे रिंगणात उतरलो महाराष्ट्र घडविण्या नव्याने आता. असू देत कितीही हाणून पाडू ही विरोधकांची हो सत्ता. ह्या भूमिपुत्र हक्कासाठी फुटली हर जिभेस वाचा. लढण्यास मराठी सज्ज बघा मुलखातील बच्चा बच्चा. आवाज मराठीचा होता दिल्लीचा तख्त हादरला. मनसे मनसे हर मराठी मना मनामध्ये बसली मनसे. भयमुक्त पक्ष महाराष्ट्र रक्ष बलवान सुज्ञ मनसे. इतिहास साक्ष दौफेल दक्षिणिक महायज्ञ मनसे. मनसे मनसे आम्ही भूमी फक्त सळसळते रक्त अंगार मनी पेटली. भूमातेच्या रक्षणार्थ सारी तरुणाई सरसावली. रण करून आज उतरवूया माझ ही शपथ पुन्हा घेतली. नव महाराष्ट्र घडविण्या नव्याने शिवशाही अवतरली. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. आता ना मान्य ही गुलामगिरी. आता नाही हुजरेगिरी. विश्वास ठाम अमुचा की आम्हीच पुढले सत्ताधारी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय हो शिवाजी. आता ना मान्य ही गुलामगिरी. आता नाही हुजरेगिरी. विश्वास ठाम अमुचा की आम्हीच पुढले सत्ताधारी. नवनिर्मितांची ही सेना ज्याचा सैनिक घरोघरी. ही मर्द मराठी मावळ्यांची शूरवीर 7वी पिढी. हा एक ध्यास घेऊन अवघा महाराष्ट्र जागला. मनसे मनसे हर मराठी मना मनामध्ये बसली मनसे. आन भवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया. धाडसी करारी राज साहेब आपले पाठी
पाठीशी असताना डरायचं नाही. पेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे व्हाने मागे फिरायचं नाही. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया. करू तयारी रे भाऊ ठरणारी रे राजमुद्राही फिरवूया. आता नाही शंका भ्रष्ट चालू लंका. वाच भूटंका एकच हा वचन पूर्तीचा. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचाच. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया. करू तयारी रे भाऊ ठरणारी रे राजमुद्राही मिरवूया. राजकारच्या मुखात चित्त आजही उरात वाहते नसात साहस रे. वाहते नसात साहस रे. आहे सोजात पात शिवबाजांच्या अंतरात तोच महाराष्ट्राचा वारस रे. तोच महाराष्ट्राचा वारस रे. आता नाही शंका भ्रष्ट चालू लंका. वाच भूटंका एकच हा वचन पूर्तीचा. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया. करू तयारी रे भाऊ ठरणारी रे राजमुद्राही मिरवूया. अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया. धाडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. पेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे व्हाने मागे फिरायचं नाही. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया.
हा वचनपूर्तीचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचाच हो 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 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया करू तयारी रे घेऊ भरारी रे राजमुद्राही मिळवूया राजगर्जना मुखात चित्त आजही उरात वाहते नसात साहस रे वाहते नसात साहस रे आहे सोजात पात शिवबाजांच्या अंतरात तोच महाराष्ट्राचा वारस रे तोच महाराष्ट्राचा वारस रे आता नाही शंका भ्रष्ट जाळू लंका वाचवू टंका एकच हा वचनपूर्तीचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा हो 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 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया करू तयारी रे घेऊ भरारी रे राजमुद्राही मिळवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया धाडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही पेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे व्हाने मागे फिरायचं नाही हो प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा हो 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 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया करू तयारी रे घेऊ भरारी रे राजमुद्राही मिळवूया हात जरी नजरेत झुंज जरी दिलात ताळ जात आभाळ माया हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रगतीचा प्रश्न तरी लागले जगाया आता नाही शंका भ्रष्ट चाळू लंका वाचवू टंका एकच हा वचनपूर्तीचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचाच हो 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 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया करू तयारी रे घेऊ भरारी रे राजमुद्राही मिळवूया राजगर्जना मुखात चित्त आजही उरात वाहते नसात साहस रे वाहते नसात साहस रे आहे सोजात पात शिवबाजांच्या अंतरात तोच महाराष्ट्राचा वारस रे तोच महाराष्ट्राचा वारस रे आता नाही शंका भ्रष्ट जाळू लंका वाचवू टंका एकच हा वचनपूर्तीचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा हो 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 प्रश्न जिथे जनतेचा
मनसेचा नवनिर्माण घडवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया करू तयारी रे देऊ भरारी रे राजमुद्रा ही मिरवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया धाडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही पेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे व्हाने मागे फिरायचं नाही प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया करू तयारी रे देऊ भरारी रे राजमुद्रा ही मिरवूया धूप जरी नजरेत झुंज जरी दिला तर ताळ जात आभाळ माया हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रगतीचा कष्ट तरी लागले जगाया आता नाही शंका भ्रष्ट चालू लंका वाच फुटंका एकच हा वचन पूर्तीचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचाच प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडवूया अनुभवानीची शान मराठीची महाराष्ट्रात घुमवूया करू तयारी रे देऊ भरारी रे राजमुद्रा ही मिरवूया राजकारच्या मुखात चित्त आजही उरात वाहते नसात साहस रे वाहते नसात साहस रे आहे सोजात पात शिवबाजांच्या अंतरात तोच महाराष्ट्राचा वारस रे